या दुसऱ्या पॅचला चालू करतोय आणि नेमका पाऊस सुरू झालाय बघा, रिमझिम रिमझिम. नमस्कार मित्रांनो, मॅजिक मराठीच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रशांत आपलं स्वागत करतो. आपण आहोत कर्नाळ्याला. कर्नाळ्याला आपले सगळे मित्र आलेत. कल्याणवरून चिन्मय आलाय, चिन्मय बायकर सॉरी हायकर. त्यानंतर प्रज्योत आलाय अंधेरीवरून आणि विराज नाटेगावकर विराज नाटेकर सर आलेत. नाव एवढं कठीण आहे ना, मला फंबल होते घेताना दर टायमाला. मागच्या आपण डोंबिवलीच्या ब्लॉग मध्ये पण नाव घेतलं होतं चुकीचं. आणि त्याच्यानंतर खुशी आले कल्याणवरून, डोंबिवली ते एकच झालं ना. आणि विश्वनाथ वडाळावरून आलेत. तर हे 5 जण आलेत. ऍक्च्युली 20 जण येणार होते, 25 जण येणार होते, पण नेहमीप्रमाणे अशी टांग दिली आणि शेवटी ट्रिप कॅन्सल न करता हे एवढे शिलेदार आलेत आपला हा गड राखायला, कर्नाळा गड राखायला किंवा कर्नाळा गड बघायला. जास्त पक्षी वगैरे काय बघायला मिळणार नाही तुम्हाला इथे, पण पुढे जाऊन असे रानातले जंगलातले पक्षी, माकड वगैरे सगळे मिळणार आहेत. सो चला बघूया मित्रांनो. या गडाच्या पायथ्याशीच एकविरा महिला बचत गट चालले. इथे नाश्ता वगैरे करू शकतो, म्हणजे कॅन्टीन आहे. काय मिळालं का? खेकडे असेल तर बघ, संध्याकाळी आपली सोय होईल संध्याकाळची. जागा किती मस्त आहे. ते उन्हाळ्यामध्ये छान असतं, पण आता पावसाळ्यात कुठे जाणार. अरे माकडाची त्याची बघ, याची शेपटी छोटी आहे जरा, त्याची कापड खत नाही घाल त्याचा. एवढाच पार्ट आहे पक्षी अभयारण्याचा. ह्याच्यामध्ये बघा पोपट दिसतोय, जास्त नसतील मला वाटते, कारण मी 1-2 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा तिथे मोर वगैरे काय काय होते. आत्ता त्यातले काही छोटे पक्षी उरलेत. आणि हा बघा, हा पोपट आहे तिकडे. अरे यार, खूप पक्षी होते अगोदर, आता सगळे कमी झाले आहे. मोर होते आणि अजून काही होते, आता मला आठवत नाही, पण त्यातलं आता कोणी नाही उरलं. पक्षी अभयारण्यामध्ये हे रिकामी 2 मोठे पिंजरे आहेत आणि जंगलामध्ये आहेत खूप पक्षी. इथे बघा एक कॅन्टीन आहे. इथे 2 कॅन्टीन मिळतात. एक आपण स्टार्टिंगला बघितली रोडच्या सुरुवातीला, आणि दुसरी कॅन्टीन ही आहे. सो ह्या कॅन्टीनचं थोडी टेस्ट चांगली असते. सो आम्ही इकडे चाललो आहे, थोडा नाश्ता करून त्यानंतर मग आपल्याला गड चढायला सुरुवात करायची आहे. तो मित्रांनो, कर्नाळा फोर्टच्या इथे पायथ्याशी बचत गटाच्या कॅन्टीन आहेत. एक फर्स्ट कॅन्टीन आहे तिकडे, आणि त्यानंतर जी सेकंड आहे ना ती पुणे आहे सगळ्यात. आणि इथली टेस्ट पण खूप छान असते. लास्ट टाईमला आम्ही दुपारी जेवलो होतो खरं तर, अंडा थाली वगैरे ट्राय केली होती, भारी आहे. जास्त तिखट नाही, पण छान टेस्ट आहे. चिन्मय, कशी वाटली टेस्ट मिसळची? तर मंडळी अशी आहे याची टेस्ट मिसळची. सो तुम्ही आलात ना तर सेकंड कॅन्टीनला या. मी प्रिफर करतो ही कॅन्टीन, कारण तिथली मी टेस्ट अजून घेऊन बघितली नाही, तर मी तुम्हाला सांगू शकत नाही तिथली टेस्ट कशी असेल. पण इथली टेस्टसुद्धा छान आहे. इथे पण मिसळ घेतले. मित्रांनो, आत्ता वरती चढायला सुरुवात केली आहे. आणि इथे बघा थोडं चिखल आहे, असं वरून पाणी वाहत येतं आणि पाय जपून टाकायला लागेल, कारण तिथे थोडीशी दलदल टाईप आहे, तांबडी माती आहे. आणि हळूहळू त्याच रस्त्यावरून पाणी येतं. इथे काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन आहे. बॉटॅनिकल नेम. थोडं वरती आलोय आणि इकडे बघा सगळ्या दगडी आहेत. एवढ्या वरती चालत आलोय आणि पुन्हा बघा उभा चढ आहे. आणि मेन इथला इश्यू बघा येतो, अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि थोडीशी लाल मात्यानं पाय घसरायला होतो. आणि हे थोडे काळी दगड पण आहेत. चिन्मय काय सांगशील? पळू नका हळूहळू चला.
तर चिन्मय सांगतोय पळू नका, हळूहळू चला. आज गर्दी थोडी कमी आहे, लोक आलीच नाही. गेल्यावर शनिवारचा दिवस आहे. नाही आता त्या कॅन्टीनवाल्या काकी पण बोलल्या की तुम्हीच पहिल्यांदा आलात म्हणून. अरे बापरे, प्रथम आला. पण बाजूने गेले असतील ना कॅन्टीनच्या लोकांवरती. इथे वगैरे हे बोर्ड्स वगैरे लावले सगळे. इन्फॉर्मेशन कोणाला जर वाचता येत असेल, चांगला शिकलेला माणूस असेल तर ती माहिती वाचू शकतो का चिन्मय? 1-1.5 किलोमीटर असेल. जास्त असेल. 2.5 पैकी पाऊण किलोमीटरचा कव्हर केला. मेन ह्या पॅचला थोडा दम लागतो, मधल्या वरती थोडंसं आहे पण हाच मेन. इथे थोडंसं आहे ना सांभाळून चढायला लागतं. हे बघा हे एवढं आईच्या खेकड्या कुठे आहे? अरे इकडे नको टाकू, गेला रे. विराज गेला पुढे. सो मित्रांनो ह्याच पुढे आलो थोडं. इथे दगड वगैरे आहेत बघा. हा थोडासा वरचा पॉईंट आहे, इथे दगड आणि मोठी मोठी झाडं त्यांची मुळं वगैरे येतात. आपल्यामध्ये सगळ्यात चप्पल मला वाटतं हे नाटेगावकर सर आहेत. अनुभव येत नाही एकदम. हां अरे पक्षी अभयारण्य, मला पक्षी सोड साधा कावळा पण दिसला नाही भेंडी. आता त्या पॉईंटला येऊन पोचलोय जिथे पोचल्यावर सगळ्यात जास्त दम लागतात. ऑलरेडी छोटे छोटे डोंगर किंवा छोटे छोटे स्टेप्स आपण क्रॉस करून वरती येतो आणि फायनली इथे पोचतो. आणि अगोदरच एवढा दम लागला आहे पुढे जायला. सगळे दगड आहेत, एकदम दगड. सो त्या हे जे दगड आहेत ना ते सांभाळून चढायला लागत आहे. अरे चला चला एकदम- चला, कसे चढणार? एकदम ढग झाली की काय 90 डिग्री बघा. ह्या मिडल पॉईंटला पोचलो. इथे बघा गच्च झाडी आहेत सगळ्या आणि इथे जोराचा पाऊस सुरू झाला आहे. 2 तासाचा थोडा ट्रेक आहे, पण तू ह्या पॉईंटला आल्यावर थोडं दमायला होतं, त्यामुळे थोडासा स्पीड आम्ही कमी केला. मित्रांनो इथे सेकंड रेस्ट पॉईंट आहे, तिकडे थांबलोय. आणि बघा चिन्मयने खाऊ वगैरे आणला होता पण तो काढणार नाही आहे ना, काढणार आहे. नंतर पाऊस उभा एवढं धमाल झालं तर बोललो थोडंसं इथे आपण पाणी वगैरे पिऊया. खूप भिजायला झालं आहे. आणि इथून बघा आपण इथून खालून उतरून आलो, म्हणजे खालून चढून आलो इथून वरती. इथून थोडं सरळ जायचं चालत आणि त्यानंतर वरती जायचं. हे आता 3rd टाईम येतोय. आम्ही गेल्या वर्षी सुचितासोबत आलो होतो आणि त्यानंतर त्याच्या अगोदर एस्फॉर सतीश आहे ना, सतीश दादा, त्याच्यासोबत आम्ही 2019ला लॉकडाऊनच्या अगोदर आलो होतो, बहुतेक 19-20ला आलो होतो. आणि तेव्हा आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो होतो. तर तेव्हा तर खूप म्हणजे आम्ही 2-3 पाण्याच्या बॉटल्स आणलेल्या, त्या पण संपल्या होत्या. आणि आम्ही तिकडे वरती टाक्यात ना गडावर, तर तिथलं पाणी प्यायलं होतं. सो विराज कुठे गेला? विराज इकडे व्लॉग बनवत पुढे पुढे गेलाय. मित्रांनो जवळजवळ आपण 80-90% जवळ पोहोचलोय. इथून फक्त थोडं वरती गेलो ना तर 5-10 आता मी हे आणलंय. मी आता कॅल्क्युलेट करून सांगतो. 80 की 90 ते सांग. 85 म्हणजे अजूनही तो अरे शोध बरं. नाहीये. कॉपी करून पर्सेंटेज सोड, बेस्ट फाय नव्हतं, काय नव्हतं. मी हायस्कूलला पहिला आलो होतो. कॉपी करून 55% मिळवणाऱ्यापेक्षा तरी चांगले आहे ते. स्वतःच्या मेहनतीवर काढ. पहिला आलेला तो बेस्ट प्राइस नसून सुद्धा. लई बरं वाटला. हिंदुस्थानी. सो आता जवळजवळ पोहोचलोय आणि सगळ्यात जास्त पुढे मी आलो, कारण ना मला माझी फिटनेस बघायला, चालायची सवय यालाच आहे. खोटं बोलतात. हा, खुशी आली सगळ्यात पहिल्यांदा खुशी नाही आली. मी नाही आले, मी सगळ्यात लास्ट टाइम माझे व्हिडिओज बघायला भेटले. आणि कोणाची तरी पॅन्ट फाटली होती ना आपल्यामध्ये. काढून दाखव. फाटलेला पॅन्ट फाटली. विश्वनाथची पॅन्ट फाटली होती.
पॅन्ट फाटली तरी चालेल, पॅन्ट फाटली तरी चालेल, पण नाही, पण व्यवस्थित ट्रेक आपल्याला पूर्ण करायचं आहे. इथे बसायला वगैरे चांगलं आहे आणि थोडं पुढे गेलं ना तर पाय वगैरे घसरू शकतो, त्याच्यामुळे सांभाळून जावा. आता जवळजवळ पोहोचलोय. इथे थोडं पुढे गेलं ना इथे वासुदेव बळवंत फडके आहेत ना, त्यांचं म्हणजे बोर्ड वगैरे लागला आहे, स्मृतिस्थान आहे आणि तिथे देवीचं सुद्धा मंदिर आहे छोटंसं. त्यानंतर राईटला जाऊन वरती चालायला आपल्याला सुरुवात करायला लागते. आणि इथे बघा ब्लॉगर आलेत मोठे आपल्यासोबत. आमचं भाग्य आहे की मला ट्रॅव्हलर फोक सोबत या ठिकाणी पहिल्यांदा यायला मिळतंय. ट्रॅव्हल विथ द फॉक्स रे बाबा. अरे भाई यार, सॉरी मी आज चॅनलचं नाव नीट घेते. आईला मी आज रात्री जाऊन ना घोकणपट्टी करणार आहे. जशी पाढी पाठ करतो तशी मी याचं नाव पाठ करणार आहे विराजच्या चॅनलचं. विराजचं नाव आहे विराज नाटेगावकर, सॉरी विराज नाटेकर, आणि विराजच्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ फोक्स. म्हणजे लांडग्यांसोबत प्रवास करा का? अरे कोल्हा फॉक्स म्हणजे. अच्छा, कोल्हा तोच प्रकार झाला ना. वासुदेव बळवंत फडके यांची इथे आठवण आहे. सो वासुदेव बळवंत फडके आहेत ना, त्यांचे आजोबा इथे किल्लेदार होते आणि त्यांचं गाव इथे शिरडोन आहे. शिरडोन आहे थोडं इथून 2-3 किलोमीटरवर, म्हणजे पनवेलपासून आपण गडाकडे यायला निघतो तिथे शिरडोन गाव आहे. तिथे वासुदेव बळवंत फडके यांचं स्मृतिस्थानसुद्धा आहे आणि त्यांची आठवण म्हणून बाजूला बघा एक देवीचं मंदिरसुद्धा आहे आणि त्यांचं बोर्ड लावलं इकडे. आणि इथून अशा प्रकारे हळूहळू आपल्याला वरती चढायचंय. थोडा पॅच कठीण आहे, 90 डिग्री आहे असं मी म्हणणार नाही, पण ठीक आहे. मीडियम श्रेणीतला हा किल्ला आहे. 60-30. सो आता हा फर्स्ट आहे. थोडंसं नॉर्मल चढू शकतो, काही टेन्शन नाही आहे. लहान मुलं किंवा ज्यांना जास्त उंचावर जायला भीती वाटत असेल ना माझ्यासारखी, तर ते करणारा येऊ शकतात. सो प्राज्वल बघा इथून वरती जातोय. लास्ट टाइमला आलो ना तेव्हा एवढी गर्दी होती, इथे नंबर लावायला लागायचा. लाईन हळूहळू वरच्या बाजूला तसं दिसतंय बहुतेक. हो. आता हळूहळू या दुसऱ्या पॅचला चालू करतोय आणि नेमका पाऊस सुरू झालाय बघा, रिमझिम. हा, माझ्या मागे बघा धुकं कसं आहे ते. फक्त धुकं दिसतंय, खाली एवढी खोल दरी आहे, काहीच दिसत नाही खाली. हा बघा समोर दिसतोय, वरती तिकडे टाकी आहेत आणि आपल्याला याच्यावरती चढून जायचं आहे. असं आपले काही मित्र मागे राहिलेत. मित्रांनो हा बघा, हा थोडासा पॅच आहे कठीण, म्हणजे एवढा कठीण नाही, मीडियम स्ट्रेंथला आहे. तरी पण कर्नाळमध्ये जो थोडासा जास्त पॅच आहे ना, जास्त थोडा वरच्या आहे तो आहे. आणि जरा पाऊस आलाय. तर मित्रांनो हे वरती आपल्याला चढून जायचं आहे. पाऊस खूप आहे आणि पावसामुळं मला थोडंसं शूट करायला कठीण जात आहे. तो मित्रांनो हे बघा, हा थोडासा पॅच आहे, तो थोडासा कठीण आहे, थोडं सांभाळून यायला लागतं. आणि त्यानंतर हे लेफ्ट गेलं ना तर डायरेक्ट दरवाजापर्यंत आपण जाऊन पोचतो.
सो मित्रांनो हा थोडासा एक कठीण पॅच आहे. यार इतना महंगा में लिया है 2 लाख का तो ले नहीं. मित्रांनो फायनली गडावर पोचलोय. तो मित्रांनो फायनली पोचलोय कर्नाळा गडावर. बघा इथून एंट्री आहे. त्यानंतर हे जुनं सगळं बांधकाम आहे. दरवाजा चांगला आहे किल्ल्याचा, एकदम भरभक्कम दरवाजा आहे. तो पेज जरा आहे थोडासा स्लो यायला लागतं तिकडे, बाकी एकदम सोपा ट्रेक आहे. यायला थोडासा लांब आहे, 2-2.5 किलोमीटर लागतात, पण खूप साधा आहे. सगळी लोक येऊ शकतात असं आहे. आणि समोरच्या साईडला इथे बघा टाक्या आहेत पाण्याच्या. सो मित्रांनो हे फायनली टोकात पोचलो एकदम. इथे बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत सगळ्या. अगदी मे महिन्यापर्यंत इथलं पाणी असतं या टाक्यांमधलं. सो इथून जायचं आहे आणि टाक्यांपर्यंत आपल्याला जाता येतं. तो वरचा जो आहे सगळा कातळ, तर तिकडे वरती नाही जाता असतं. इथे टाक्यात तो एंड आहे, तर त्या टाक्यांपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि हा गड आहे ना, तर तो कोकण आणि मुंबईचा भाग त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी, म्हणजे अगदी इथून या साईडचा पूर्ण भाग दिसतो, या साईडचा दिसतो. मित्रांनो ह्या टाक्या आहेत पाण्याच्या. हे बघा उन्हाळासुद्धा असतात इकडे चालू. आणि इथे बघा फोटोज वगैरे काढतायत काही लोक. सो इथला व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. किन्मय बघा तिथून फोटो काढतोय विराज. ह्या बघा या इथे टाके आहेत. जे सुवर्ण काळ होता मराठ्यांचा, मराठा साम्राज्याच्या अगोदर यादवकालीन असेल किंवा त्यावेळेला ह्या किल्ल्याने खूप सोन्याचे दिवस बघितलेत. त्याचप्रमाणे परकीय आक्रमणसुद्धा बघितलेत. तर असा हा इतिहासाचा साक्ष देणारा किल्ला आहे आणि कोकणातील किंवा मुंबई पट्ट्यातील हा महत्त्वाचा किल्ला आहे. सो या ब्लॉगचा एंड इथेच करतो. तरी पण तुम्ही आपल्या मॅजिक मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा, ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. बाय.